अलकच म्हणाली, "काळजी घेते, पण माझी कोणी घेत नाही." त्या वाक्याने अमोल शांत झाला. त्यांच्या नजरा काही क्षण भिडल्या आणि त्या क्षणाने दोघांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. आता सीमा वारंवार कारण काढून अमोलजवळ राहू लागली. कधी-कधी त्याचा शर्ट इस्त्री करायची, कधी पुस्तक वाचायला बसायची. अमोलच्या मनात अपराधाची भावना होती, पण त्याचवेळी त्याला सीमाविषयी असलेलं आकर्षण आवरत नव्हतं. एका रविवारी घरात कोणी नव्हतं. पावसाळ्याचा काळ होता. बाहेर विजांचा आवाज. आज सीमाचं मन प्रचंड बेचैन. ती अमोलजवळ आली आणि म्हणाली, "अमोल, मला तुझ्यावर विश्वास आहे, पण ही गोष्ट कोणालाही कळली नाही पाहिजे. तू लग्न करू नको. तुझं सुख मी देईन." त्या रात्री त्यांच्यातल्या मर्यादा ओलांडल्या गेल्या. पावसाचा आवाज आणि वाऱ्याच्या गारव्यामध्ये एका अपराधाची बीज रुजली. काळ पुढे गेला. 1 वर्षभर त्यांनी गुपचूप हे नातं जपलं. पण गुपित कितीही लपवलं तरी एक दिवस ते उघडं होतंच. राजेशला हळूहळू शंका येऊ लागली. सीमा इतकी अमोलच्या बाजूने का बोलते? त्याचं कॉलेज, त्याचे खर्च सगळं ती पाहते. एक दिवस रात्री तो लवकरच परत आला. घरात शांतता होती. मुलगा झोपलेला, पण सीमाच्या खोलीतून मंद आवाज येत होता. त्याने दरवाजाच्या फटीतून पाहिलं आणि त्याचं जग उद्ध्वस्त झालं. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात फक्त रक्त उतरलं. त्याने काही बोलले नाही, काही दाखवलं नाही, पण मनात सूड पेटला. 27 सप्टेंबरची मध्यरात्र. घरात सगळे झोपलेले. राजेश शांतपणे उठला. हातात लोखंडी रॉड घेतली आणि अमोलच्या खोलीत गेला. एका घावात सगळं संपलं. सीमा जागी झाली आणि तिने तो क्षण पाहिला. तिच्या जीवनातील सर्वात भयावह क्षण. राजेश थरथरत म्हणाला, "हे बघ, मी तुझ्या संबंध तोडण्यासाठी केलंय. आवाज केला तर पुढची तू असणार." त्याने अमोलचा मृतदेह गोणीत बांधला आणि गावाच्या बाहेर असलेल्या नाल्यात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी गजाननने पाण्यात तरंगणारा मृतदेह पाहिला. गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि काही दिवसातच राजेशच्या हालचालीवर संशय घेत त्याला अटक केली. पोलीस चौकशीत त्याने सांगितलं, "मी सगळ्यांसाठी जगत होतो, पण मला कोणी समजलं नाही. माझ्या बायकोने माझं आयुष्य संपवलं. मी तिच्याशी बदला घेतला. मी तिच्याशी बदला घेतला नाही, कारण माझा मुलगा लहान आहे. पण माझ्या भावाचं आयुष्य मी त्या क्षणी संपवलं."